नमस्कार. मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टिक समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन आलो हवामानाविषयी. दिनांक 23 डिसेंबर 2024 ते दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवारपर्यंत, म्हणजेच 23 डिसेंबरला वार सोमवार येतो, तर 3 जानेवारी 2025ला हा शुक्रवार येतोय. हा पूर्ण 10 दिवसाचा अंदाज घेऊन मी आपल्या पुढे आलोत. आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत हवामानाचा अंदाज दिला तो संपूर्ण ॲक्युरेट टाईम टू टाईम त्या हिशोबाने घडलेत. मी सोबत बोलता एक वाक्य घेतलं होतं की भूकंपाचे सुद्धा झटके जाणवेल. हवामानाचा अंदाज देत असताना मी भूकंपाच्या विषयी माहिती दिली होती. काल दिनांक 18 तारखेला रात्रीला पॅसिफिक महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे अवतीभोवतीचे जे बेट्स आहेत त्यावर जाणवलेत. मी सांगू इच्छितोय महाराष्ट्र आणि भारतामध्ये सुद्धा 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 पर्यंत आपला भूकंपाचे फार मोठे झटके जाणवायला सुरुवात होईल. हा जो अंदाज आम्ही देऊन राहिलो हा पूर्ण अभ्यासपूर्वक देतो. सांगायचं तात्पर्य मी आपल्या पुढे जो घेऊन आलो, दिनांक 23 पासून जे तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र आहे हिंद महासागर आणि बेंगॉलचा उपसागर, याच्यामुळे दक्षिणेकडील राज्यात तर मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढगाळ वातावरण राहणारच, पाण्याचं मोठ्या प्रमाणात हे होईल. पण माझ्या उत्तरेला म्हणजे उत्तर भारताचा जर विचार केला तर तिकडून मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रादुर्भाव सुद्धा राहील. महाराष्ट्रामध्ये 23 तारखेपासून टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल, कारण ढगाची वाढती गर्दी आणि इकडनं येणारं जे थंड याचं जे कॉम्बिनेशन करून मोठ्या प्रमाणात प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात धुके दिसेल. आणि धुके आल्यास शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाची काळजी घ्यावं. त्यासाठी मी प्रत्येक गोष्टी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांना सांगतोच. मी सांगू इच्छितो की वाढती ढगाची परिस्थिती आणि येणारा थंडीचं उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटा याच्यामुळे गारपीट होण्याच्या शक्यता ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. वाढत्या ढगाळ परिस्थितीमुळे आपला पूर्ण विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातला संपूर्ण भाग सोबतच MP, छत्तीसगड, ओडिसामध्ये सुद्धा काही ठिकाणी गारपीट सुद्धा येणार आहे. सोबत वाऱ्याची स्पीड ही फार मोठी असल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो वादळी पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पडणार आहेत. पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना सांगायचं तर इथे तयार होणारं जे वातावरण आहे कंटिन्यू ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी असो, पपई उत्पादक शेतकरी असो, जेवढे फळ उत्पादक शेतकरी आहे त्यांनी स्वतःच्या बागेची काळजी घ्यावं. आणि त्यासाठी गारपीट न यावं यासाठी अधिकची माहिती पाहिजे असल्यास आपण कॉमेंट करून सांगावं की गारपीट आपल्या एरियात येऊ नये. यावर आम्ही सायंटिफिकली काही गोष्टी सांगू. त्याचा आपण जर वापर केलाच तर आपल्या एरियात गारपीट सुद्धा होणार नाही. आपल्या शेतापुरता आपण विचार करावा. तर सांगायचं तात्पर्य की हे येणारं सततचं ढगाळ वातावरण आणि 29-30 तारखेला येणारी अमावस्या याच्यामुळे जे वातावरणात बदल होतोय तो बदल हा तुमच्या पिकाला सर्वात मोठा घातक ठरू शकणार आहे. त्याच्यामुळे
मी देऊन राहिलेला अंदाज त्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी गहू असेल, चणा असेल, याच्यामध्ये गव्हामध्ये खोड किडी किंवा पेरवा निसवणं, सोबतच निस्वावस्थेमध्ये काळी येणं किंवा करपा येणं किंवा लाल्या मारणं हा गव्हात, पण चण्यामध्ये पोडरी मिल्डू, टाउनी मिल्डू, सोबतच तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे की मर रोग सुद्धा चण्यात मोठ्या प्रमाणात जाणवेल. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नियोजन शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने करावं. दिनांक 23 तारखेपासून जी वाढती ढगाची परिस्थिती आहे, सुरुवातीला पाण्याची ही रिमझिम पाणी काही ठिकाणी चालू होईल, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने झोडपण्यास सुरुवात होईल. त्याच्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःच्या मक्याची काळजी घ्यावी, कारण वादळी वारा असल्यामुळे मका झोपण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकतं. गारपिटीचाही अंदाज आहे. त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तर फार मोठी ही सगळ्यात मोठा गेम चेंजर कांद्यामध्ये ठरणार आहेत, कारण इथूनच कांद्याचे भाव वाढायला सुरुवात होईल. आणि मी पुन्हा एक भविष्यवाणी सांगतोय की यावर्षी अख्ख्या जगाला हा 100 रुपयाच्या वरती कांदा खरेदी करावा लागेल जून जुलै महिन्यात. म्हणजे सांगायचं तात्पर्य सांगू इच्छितो की ही एवढी भयानक वादळी पाऊस आणि गारपिटीचा शक्यता निर्माण झालेली आहे. आणि टमाटर उत्पादक